टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संजय राऊतांनी थोड्याच वेळापूर्वी असं म्हटलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई जिंकणार आहेत आणि ते मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा सगळ्या महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत आणि जिंकणार आहेत असं त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला। संजय राऊत जी काही वल्गना करतायत त्यावरून मला बासी मर्ढेकरांची एक कविता आठवते। गणपतवाणी बिडी पिताना चावयास नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन मी माडी, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। यापूर्वी सरकार पडेल पडेल म्हणायचे, आता बीएमसी सत्ता येणार म्हणून म्हणतात। असं त्यांना म्हणावंच लागेल, कारण त्यांच्याकडे आता कोण शिल्लक नाहीये, सगळेजण त्यांना सोडून जात आहेत आणि मग असणारे कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा गमजा माराव्याच लागतात त्यांना। तसं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये अनेक नगरसेवक जे ते आपल्या पक्षामध्ये आलेले शिवसेनेत आणि त्याचबरोबर ठाण्यात देखील जे आहे ते खास ठाकरे गटाचे बघा, महायुती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने जिंकणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। संजय राऊत सारखी मंडळी यापूर्वी सुद्धा सत्ता येणार म्हणत होते, मुख्यमंत्री ठरवण्याकरता भांडत होते, मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करा म्हणून बोलत होते। आज 100 जागा लढवल्या आणि 20च जागा निवडून आल्या। त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात यावरती थोडं ते या राज्याचं राजकारण ठरणार आहे। आता एवढा कॉन्फिडन्स कसा एवढा बोलू? मी तुम्हाला म्हणालो ना, एक कविता आता तुम्हाला वाचून दाखवली, मी म्हणून दाखवली बासी मर्ढेकरांची, तशी परिस्थिती त्यांची आहे। एक गडकरी रंगायतानाचं उद्घाटन झालेलं आहे, तुम्ही थोड्या दिवसापूर्वी पाहणी केलेली होती आणि केंद्रीय सांगितले होते, आज तुम्ही बघताय कसं झालेलं आहे, कशा प्रकारचं? एक खूप आनंद आहे ठाणेकरांच्या सेवेमध्ये। एक हे आमचं एक कलाकृती आहे, ठाण्याचा वैभव आहे, ठाण्याचा गौरव आहे। आजपासून पुन्हा लोकांच्या सेवेत आम्ही लोकांच्या रुजू केलेला आहे। खूप चांगला बदल या गडकरी रंगायतांमध्ये झालेला आहे, खूप चांगली कलाकृती निर्माण झालेली आहे आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक भेट आम्ही दिलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।